तर तब्बल 3 वर्षांनंतर नागपूर शहराला नवीन महापौर मिळणार आहे। यासाठी जितके नागपूरकर उत्सुक आहेत तितकेच पालिका प्रशासन पण नवीन महापौरांच्या स्वागतासाठी उत्सुक असून प्रशासन आता कामाला लागलंय। महापौर कक्षाला प्रशासनाकडून सुसज्जित करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालंय। या महापौर निवासाची डागडुजी आणि रंगरंगोटीचं काम जोरात सुरू आहे। याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। त्यानंतर नागपूर शहराला नवीन महापौर मिळणार आहे आणि या नवीन महापौराच्या स्वागतासाठी प्रशासनाची देखील जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे। नागपूर महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये जे महापौर कक्ष आहे तिथे आपण बघू शकतो की स्वच्छतेचं काम असेल, रंगरंगोटीचं काम असेल ते सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। सोबतच हे जे मुख्यद्वार आहे या मुख्यद्वाराला पॉलिश केलं जात आहे। आतमध्ये जर का तुम्ही बघितलं तर आतमधल्या देखील ज्या ग्रिल आहे त्या ग्रिलची देखील रंगरंगोटी केली जात आहे। एकंदरीतच तब्बल 3 वर्ष हे महापौर कक्ष बंद होतं, मात्र आता 22 जानेवारीला महापौर यांच्या सोडत निघणार आहे आणि त्यानंतर मग जी महापौर निवडीची जी प्रक्रिया आहे ती पुढच्या आठवड्यात होण्याची अपेक्षा आहे। त्याआधीच प्रशासनाने नवीन महापौराच्या स्वागतासाठी त्यांचा जो नवीन महापौर कक्ष आहे तो नागपूर महानगरपालिकेच्या इमारतीच्या आतमध्ये कशाप्रकारे प्रशासनाची जय्यत तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे निश्चितच नागपूर शहरामध्ये कोण महापौर होणार याकडे उत्सुकता आहे, मात्र तितकीच उत्सुकता नागपूर महानगरपालिकेच्या प्रशासनाला देखील आहे। ते नवीन महापौराच्या स्वागतासाठी सज्ज आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।